इकडे आपण पनीर ठेचा बनवला आहे, तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर नक्कीच करू शकता. जरी तुम्ही पहिल्यांदाच हा पनीर ठेचा बनवत असाल तरीसुद्धा तुम्हाला येईल. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला यात करून दाखवलेला आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच तुमच्या अगदी लवकर लक्षात येईल की पनीर ठेचा कशा पद्धतीने बनवायचा आहे. तर चला सुरुवातही करूयात. नमस्कार. तडका रेसिपीमध्ये अगदी आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ठेचा पनीर. तर इकडे आपण पनीर घेतलं आहे आणि पनीरचे असे कापसुद्धा बनवलेले आहेत, हे पाहू शकताय. अशा प्रकारचे आपण पनीरचे काप बनवलेत आणि आपल्याला पनीर ठेचा बनवायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने. तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की आपण ठेचा पनीर अगदी आपल्या सोप्या साध्या पद्धतीने कसं बनवणार आहोत ते. चला पुढची कृती करूयात आणि आपण पनीर ठेचा बनवूयात. तर चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आपला व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि अशा नवनवीन रेसिपी तुम्हाला सुद्धा पाहायला मिळतील. तर चला सुरुवात करूया. इकडे आपण गॅसवरती पॅन ठेवला आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला इकडे पॅनमध्ये घालायचे थोडंसं लसूण घालायचं आहे. तो सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 1 वाटी शेंगदाणे हे सुद्धा भाजून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला इकडे हिरवी मिरची घालायची. हिरव्या मिरचीचा वापर जास्त तिखट असेल 1 ते 2 मिरचीचा करा. तर इकडे मी अगदी मीडियम साईज म्हणजे तिखट आहे, तर मी 3 मिरच्या वापरलेल्या आहेत. तर हे मिक्स करून घ्या आणि अगदी आपल्याला हलकं भाजून घ्यायचं आहे, जास्तीचं भाजायचं नाही. इकडे आपली मिरची, शेंगदाणे आणि लसूणसुद्धा भाजून झालं आहे. तर गॅस आपण ऑफ करूयात आणि पाहू शकता हे मिश्रण आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. इकडे थंड झालेलं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात. इकडे आता जाईल चवीनुसार मीठ, अर्धा चमचे जिरे, खूप सारी कोथिंबिरी. आता हे मिक्सरला घालून झालं आहे, तर अगदी बारीक करून घ्यायचं आहे. इकडे आपला ठेचा बारीक करून झाला आहे. तर अगदी मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवत आहे, हे पाहू शकताय. अशा प्रकारे आपण बारीक करून घेतलेला आहे ठेचा. तर चला आता पुढची कृती करूयात आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण ठेचा पनीर बनवूयात आणि चवीलासुद्धा खूप खूप अप्रतिम लागेल. तर चला आता सुरुवात करूयात. इकडे आपला ठेचा काढून झालेला आहे. तर आपण आता पनीरसुद्धा हातात घेऊयात आणि याला कोट कशा प्रकारे करायचं आहे हे पाहूयात. अतिशय पद्धत साधी आहे, सोपी आहे बनवायलासुद्धा. तर इकडे आपण पनीर घेतलं आहे. तर आता याला आपण ठेचा पूर्ण साईडने याला कोट करून घ्यायचं आहे. एक साईड झालेली आहे आपली, तर दुसऱ्या साईडने सुद्धा घेऊयात आपण आणि अशाच प्रकारे आपण चारही साईडने याला ठेचा लावून घ्यायचा आहे. या ठेच्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आणि जर पाणी वापरलं तर ठेचा आपला अगदी पातळ साईज होऊन पनीरला चिकटणार नाही. तर इकडच्या साईडने सुद्धा आता लावून घेऊयात आपण आणि पाहू शकता अतिशय सोप्या पद्धतीने आपण ठेचा पनीर बनवत आहोत.
इकडे पनीरच्या वरच्या साईडने ठेचा अतिशय चांगल्या प्रकारे कोट झालेला आहे आणि बिलकुल असा चिकटणार नाही किंवा निघणार नाही हे पाहू शकता. अतिशय जवळूनसुद्धा मी दाखवत आहे. तर सर्व पनीरला मी अशाच पद्धतीने ठेचा लावून घेते. इकडे आपलं पनीर कोट करून झालेलं आहे आणि अगदी साईजसुद्धा पाहू शकता आणि कोरड्या साईजमध्ये वरतून हाताला बिलकुल चिकटत नाही. तर चला आता ही पनीर फ्राय करून घेऊयात. इकडे आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. तर इकडे आपण पॅन ठेवला आहे. तर पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे. अगदी मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. तर आता हे गरम करून घेऊयात. इकडे तेल आपण पॅनला असं फिरवून घेऊयात म्हणजे सगळ्या साईडला तेल लागेल आणि पॅनसुद्धा आपला चांगला गरम होईल. आणि पॅन जर गरम झालेला नसेल तर पनीर चिकटतं. तर त्यासाठी आपल्याला पॅन सुरुवातीला अतिशय चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला मीडियम गॅस करायचा आहे. तर इकडे आता तेलसुद्धा गरम झालं आहे. तर यामध्ये आता पनीर घालूयात. तर इकडे आता आपण पनीर घालून झालं आहे आणि गॅसची फ्लेम आपण लो ठेवूयात. खालच्या साईडने पनीर आपलं फ्राय झालं आहे. तर आपण आता एक साईड पलटूयात आणि पाहू शकता याचा कलर. सर्व पनीर मी असे पलटून घेते आहे आणि आपल्याला चारही बाजूने पनीर भाजून घ्यायचे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजलेले आहेत. तर इकडच्या साईडने आता पलटून घेऊयात. खालती बिलकुल चिकटलेले नाही. आता सगळ्या साईडने आपलं पनीर भाजून झालं आहे. इकडे आपलं पनीर सगळ्या बाजूनी भाजून झालं आहे. तर आपण आता गॅस बंद करूयात आणि हे पनीर काढून घेऊयात. अगदी कुरकुरीत आणि मस्त असं पनीर ठेचा झालेला आहे. तर आता प्लेटमध्ये काढूनसुद्धा घेऊयात. इकडे पण काढून घेऊयात. इकडे आपण पनीर ठेचा काढून घेतला आहे आणि पाहू शकता अतिशय सुंदर असं झालेलं सुद्धा आहे. तर यावरती थोडीशी कोथिंबीर घालूयात. आणि अगदी कमी वेळेत तयार झालेला पनीर ठेचा नक्की ट्राय करायला विसरू नका. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.